आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याच्या सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संकीर्तन सेवेकरता प्राप्त असणारा अभंग. महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध असे असणारे साधू जगद्गुरु जगद्वंदनीय तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातला अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठलमुळे होता. हिंदूचा सुद्धा भगवा आहे आणि वारकऱ्यांचा सुद्धा भगवा आहे. विठ्ठल विठ्ठल तरी सालाबाद प्रमाणे चालू असणारा आपला हा अखंड हरिनाम उत्सव, आजची ही 3ऱ्या क्रमांकाची सेवा आणि नेमकं त्रिवेणी संगम असलेली ही सेवा. त्रिवेणी संगम म्हणजे तुम्ही म्हणाल महाराज आज जिजाऊंची जयंती आहे, हा एक संगम आहे, पण 3 संगम कोणते? एक तर जिजामातेची आज जयंती आहे, दुसरं म्हणजे गायक वादक उत्कृष्ट आहेत, आणि तिसरं म्हणजे ऐकण्याकरता श्रोते पण आहेत. विठ्ठल विठ्ठल सहसा हा त्रिवेणी संगम कुठे पाहायला मिळत नाही, परंतु आपण मला एक सांगावं लागेल, या वर्षी थोडासा मंडप छोटा पडला. दिवसेंदिवस गर्दी वाढत चाललेली आहे. तर आज असलेली ही जिजामातेची जयंती, जयंती कुणाची साजरी करतात? तुमची आमच्यांची? कुणाची साजरी करतात? संतांची किंवा कर्तृत्ववान पुरुषाची किंवा कर्तृत्ववान महिलांची. आणि तसं बघायला गेलं तर आजचा म्हणजे या वर्षीचा सप्ताह म्हटलं तर महिला सप्ताह म्हणण्यास काय हरकत नाही, कारण आदिशक्त्यांची सगळी कीर्तनं आहेत. जिजामातांची जयंती आपण साजरी करतो. थोडक्यात तुमचा जास्त काही वेळ घेणार नाही. तसं माझं घड्याळ बंद पडलंय, त्याच्यात 8 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत. अशा हिशोबाने तुम्ही चाला, किती तास कीर्तन चालेल? जागेत ना? माणसाने कीर्तनात बसल्यावरती पुण्य करावं, त्याला पुण्य मिळतं. अजून एक पुण्य करावं, बाजूला झोपला असेल त्याला जागा करावं. विठ्ठल 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 विठ्ठल. आमचे बाबा म्हणजे घाडगे बाबा वैकुंठवासी, खरं तर अश्रू दाटून येतात बाबांच्या, फक्त नसण्याने. त्यांची कीर्ती ऐकून जर एवढं मनाला तृप्ती वाटत असेल तर ते होते तेव्हा तर गोष्ट वेगळीच होती. अशा कृपा आशीर्वाद आपले सद्गुरू घाडगे बाबा, त्याच्याच नंतर आपल्या आप्पांच्या मार्गदर्शनाखाली, मंडळातल्या सर्व जणांच्या मार्गदर्शनाखाली, भागवत बाबांच्या मार्गदर्शनाखाली, सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कुशल सप्ताह संपन्न होत असतो. उत्कृष्ट गायक वादक मंडळी याही सप्त्याला उपस्थित असतात. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे प्रत्येक वर्षी लोकसंख्या ही थोडी थोडी वाढतच गेली पाहिजे. झाड वाढलेलं कधी चांगलं असतं, खुंटलेलं वाईट असतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना हीच विनंती असेल की या वृक्षाला पाणी तुम्ही देत राहा. नक्कीच याला खूप सुंदर अशी फळं येतील. फळं आहेतच आपल्याकडे, पण अजून उत्कृष्ट फळं येतील. त्याच्यामुळे 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आपण मला पात्र समजलं म्हणून त्यांच्या चरणामध्ये वंदन करते. तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी वंदन करते, टाळकरांच्या मृदुंगमणींच्या, आणि माझ्या सेवेला सुरुवात करते. विठ्ठल 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 विठ्ठल. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात की आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आता तरी पुढे तुम्हाला मी हाच उपदेश करतो की तुमच्या आयुष्याचा काय करू नका, नाश करू नका. का नाश करू नका? का? तुम्ही काय उपदेश नक्की काय करताय जगद्गुरु तुकोबाराय? तुमचं प्रयोजन तरी काय आहे हे उपदेश करण्यामागे? कारण प्रयोजनाशिवाय मूर्ख मनुष्य सुद्धा प्रवृत्तीला जात नाही. काहीतरी प्रयोजन असणं फार गरजेचं आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आता तरी पुढे हाच उपदेश, पण सगळ्यात मोठा प्रश्न उत्पन्न इथे होता, आता म्हणजे कधी? आता उपदेश करताय तुम्ही, पण ह्याच्या मागे, याच्या मागचं काय?
आता उपदेश करताय म्हणजे ह्याच्या पुढे तरी नक्की काय? तर ह्याचा सरळ सरळ अर्थ असो, जगद्गुरु तुकोबारायांनी मागेही उपदेश केलाय, आताही उपदेश करायचा आणि याच उपदेशावर आपल्याला चालायचंय. विठ्ठल 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 विठ्ठल. आता तरी हाची उपदेश, जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात आता तरी. आणि सर्वात मुख्य म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांनी उपदेश करताना इथे कोणाला साधकाला ग्राह्य धरलेलं नाहीये, कुणा एका व्यक्तीसाठी हा उपदेश नाही केलाय, तर सकळांसाठी हा उपदेश केलाय की आता तरी पुढे हाची उपदेश. काय उपदेश केलाय जगद्गुरु तुकोबाराय की नका करू नाश आयुष्याचा. मग नक्की करायचं तरी काय जगद्गुरु तुकोबाराय? तुम्ही असं काय पाहिलं की तुम्हाला आम्हाला उपदेश करण्याकरता प्रवृत्त व्हावं लागलं? तुम्ही नक्की असं काय पाहिलं आमच्यामध्ये? आम्ही काय वाईट करत होतो? बुक्का तर लावतोय, कामाला तर जातोय, कामावरून घरी पण येतोय, जेवतोय, झोपतोय, का उपदेश करताय? नक्की आमच्या कृतीमध्ये तुम्हाला कोणत्या वाईट गोष्टी दिसतायत की ज्याच्यासाठी तुम्ही या उपदेशाकरता प्रवृत्त होत आहात? तर याचं उत्तर काय सांगतात? याचं उत्तर की आपण सगळे योग्य जे करायला पाहिजे ते न करता तिसऱ्याच गोष्टी करतोय. विठ्ठल 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 विठ्ठल. बरं मला सांगा, आपण सगळे कोण आहोत? मनुष्य. मनुष्य जन्मात आहोत, बरोबर? मनुष्यच आहोत ना? नाही, काही काही जणांना हाही प्रश्न आहे, आपण मनुष्यच आहोत ना? आपण कोण आहोत? सर्वसाधारण मनुष्य. मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे, मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला आहे. बरं कसा आहे हा मनुष्य देह? कसा आहे? मनुष्य देह दुर्लभ जाना, मनुष्य देह दुर्लभ जाना, देह दुर्लभ जाना, मनुष्य देह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, हे तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, 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 तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना. काय सांगतात आपल्याला? नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना. काय सांगतात? हा नरदेह दुर्लभ आहे. एवढा दुर्लभ असणारा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना. बरं तुम्हाला 10 वर्षाचं आयुष्य आहे का? तुम्हाला 5 वर्षाचं आयुष्य आहे का? 20 वर्षाचं आयुष्य आहे का? कलियुगाच्या अंती सांगितलेलं आहे की माणसाला 20च वर्षाचं आयुष्य शिल्लक राहणार आहे. मग त्या 20 वर्षात त्यांनी जन्म कधी घ्यायचा, त्यांनी बारीक मुलासारखं कधी वागायचं, संसार कधी करायचा. आपल्याला तर 100 दिली आहेत, पण बोलतात ना 100 असली तर 200 पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण हा मनुष्य स्वभाव आहे. थोडा असला तर आपल्याला जास्ताची अपेक्षा असते. आपल्याला 100 वर्ष दिलेले आहेत, 100 वर्ष दिलेले आहेत,
पण त्याचं दुःख असं आहे की 50 वर्ष आपले झोपेत निघून जातात, म्हणून कीर्तनात झोपायचं नसतं. 100 वर्षामध्ये सुद्धा 50 वर्ष आपले झोपेत निघून जातात. उरलं ते 50 वर्ष, त्यातले पण 25 वर्ष रडत खडतच निघून जातात. बालपणामध्ये, तरुणपणामध्ये, नोकरी लागस्तवर, छोकरी भेटस्तवर रडत खडतच जातात. 25 वर्ष असं जातात. उरले ते 25 वर्ष. पण ते 25 वर्ष आल्यानंतर कळलं की आपण काय केलं नाही बाबा, आपण काहीही केलं नाही. आपल्याला ज्या गोष्टी जेव्हा करायच्या असतात आपण त्या गोष्टी तेव्हा अजिबात करत नाही. उदाहरणार्थ परमार्थ हा तरुणपणात केला पाहिजे. दात पडल्यावर किती चातुर्मास केले तरी काय पदरात पडणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हा संत त्याला प्रमाणे जवळ सकळ सिद्ध आहे, जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तव तू आपुले स्वहित पाहे. तीर्थयात्री जाय चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको. काय सांगितलं? जवळ हे सगळे सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाय, तीर्थयात्री जाय चुकू नको. काय केलं पाहिजे? पण आपण काय करतो? जन्माला येतो, बाल्य अवस्था जाते, तरुण अवस्था येते, आपण संसारच करत राहतो. खरं तर काय माहितीये का, नका करू नाशा आयुष्याचा हे आहेच आहे. हा उपदेश कशासाठी आहे आणि तो उपदेश का मिळवायचा आहे, तो उपदेश का पालन करायचा आहे? कारण आपण एवढे वर्ष 60 वर्षापर्यंत आपलं काय चालू असतं, काय चालू असतं? 30 वर्षापर्यंत जेव्हा आपल्याला जॉब लागतो, बरं त्याच्यात मग एखादा लोनवरती एक 1 RK घेतात, आहे की नाही? हे ठरलेलं आहे. 1 RK घेतात, मग दोघं कमवतात, अर्धा पगार ह्याचा अर्धा पगार तिचा, असं करून इन्स्टॉलमेंट फेडतात. इन्स्टॉलमेंट फेडल्या 10-20 वर्ष तो इन्स्टॉलमेंटच चालतो. नंतर यांची मुलं मोठी होतात, मग सगळं होतं. मग 60 वर्षाचा झाल्यानंतर त्याचा मित्र भेटतो तिकडे, अरे पिंट्याच्या पप्या, असं म्हणतील. पप्पा नाही म्हणत, अरे पिंट्याच्या पप्या, म्हणजे अरे पिंट्याच्या पप्पा काय केलं आयुष्यामध्ये? तो बोलतो 60 वर्षाचं झालो बाबा, इथला दातही पडून गेला, पण इन्स्टॉलमेंट काय अजून खपना. विठ्ठल 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 विठ्ठल. 60 वर्षापर्यंत आपलं हे, पण पदरी काय पडले? एवढा 60 वर्षापर्यंत आपण संसार करून पदरात काय आहे? काय आहे आपल्या पदरात? सुख आहे का? किंवा जे मिळवायचंय ते आपण मिळवतोय का? नाही. आपण आपली दिशा भूल झालेलो आहोत. आपण एक लक्षात ठेवा, एक वाक्य मोठ्यांच्या कीर्तनात ऐकलेलं आहे, तुम्हाला सांगते. प्रपंच हा क्रियाशील आहे, तो करा अथवा नका करू, तो होतच राहतो. आणि परमार्थ करावा लागतो, याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं? प्रयत्न साध्य आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. सहज प्राप्त आहे ना, प्रपंच आपल्याला सहज प्राप्त आहे, सहज आहे. तुम्ही एका जागेवर बसले तरी 60 वर्षाचे व्हाल, बरोबर की नाही? जागेवर बसून राहिले तरी, आता जेवलं म्हणून काय सकाळी भूक नाही लागणार का? सांगा बरं, आता जेवलं म्हणून काय सकाळी भूक नाही लागणार? लागणारच ना. सकाळी जेवल्यानंतर दुपारी लागणारच, दुपारी लागल्यानंतर संध्याकाळी लागणारच. हा कसं आहे? सहज आहे. तुम्ही आज 12 वर्षाचे तर उद्या 13 वर्षाचे होणारच आहात, आज 13 वर्षाचे तर परवा 14 वर्षाचे होणारच आहात. असं एक दिवसाचं वर्ष नसतं, बरोबर की नाही? म्हणजे हा कसा आहे? सहज प्राप्त आहे. परंतु परमार्थ याच्यामध्ये हा प्रयत्न साध्य आहे, याच्यामध्ये प्रयत्न करावे लागतात, जे की आपण करत नाही. जे की आपण काय, आपण प्रयत्न फक्त संसारातच करतो, जो की अप्राप्त आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण काय झालंय माहितीये का, आपल्याला प्राप्त काय करायचं हेच आपण विसरून गेलोय. आपण अप्राप्ताच्या मागे लागलोय.
प्राप्ताची प्राप्ती करायची का अप्राप्ताची प्राप्ती करायची सांगा बरं. विनेकरांनी सांगितलं तरी चालेल, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. सांगा सांगा, प्राप्ताची प्राप्ती करायची का अप्राप्ताची प्राप्ती करायची? प्राप्ताची प्राप्ती करायची, बरोबर ना? लॉक किया जाए. बरं, लॉक करतो. बरोबर आहे बरं का, तिथून सांगितलं मला. बरं, कशाची प्राप्ती करायची? प्राप्ताची. नावामध्येच बघा, प्राप्ताची प्राप्ती अप्राप्ताची. अप्राप्त कोण आहे? संसार. मग का करता? द्या ना सोडून. तुम्ही म्हणतात अजून तुझं झालं नाही म्हणून म्हणते. विठ्ठल 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 विठ्ठल. संसार हा अप्राप्त आहे, पण त्याच्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत आणि परमार्थ हा प्रयत्न साध्य आहे. तरी त्याच्यासाठी आपण प्रयत्न काय करतो? करतच नाही. हे जगद्गुरु तुकोबारायांना दिसतंय आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायाला आपल्याला उपदेश करावा लागतो अभंगाच्या प्रथम चरणात. आता तरी पुढे हो हाची उपदेश. आता तरी पुढे हो हाची उपदेश. आता तरी पुढे हाची उपदेश. आता तरी पुढे हाची उपदेश. आता तरी पुढे हो हाची उपदेश. आता तरी पुढे हो हाची उपदेश. आता तरी पुढे हाची उपदेश. आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा. नका करू नाश आयुष्याचा. नका करू नाश आयुष्याचा. नका करू नाश आयुष्याचा. सकळाच्या पाया हो माझे दंडवत. 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 आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा. आयुष्याचा. आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा. जगद्गुरु तुकोबारायांना हे सगळं दिसलं आणि दिसल्यानंतर संत मुनी हे कोण आहेत? कृपाळू आहेत, दयाळू आहेत, की त्यांना बुडते हे जन न देखवे डोळा असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय. सर्व आधी करून जे संत आहेत त्यांना या सर्वसाधारण जीवाची कीव आली. कीव आल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी ठरवलं की आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू आश आयुष्याचा. नका करू नाश. असं माझ्या बोलण्याकडे थोडं थोडं लक्ष देत जावा. हा नाही ते तसं करावं लागतं. तुम्हाला माहितीये का, मुंबईत नाही झोपतो पण गावाला जेव्हा 9 ते 11 कीर्तन असतं ते 9 चे 10 वाजतात सुरू करता करता आणि मग ती पंचपदी होता करता 11 वाजतात आणि माणसं तिथे कारण जेवण आधी झालेलं असतं. हा कोटा फुल आल्यानंतर हा कोट्याला टाइम लागत नाही.
म्हणून थोडं थोडं असं विचारावं लागतं. तुम्ही उत्कृष्ट असा प्रतिसाद देता आहात, कारण तुम्ही जसा कृपा कटाक्ष टाकणार तशी सेवा मी करणार. विठाला 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 विठाला. आपल्याला हा मनुष्य देह मिळालेला आहे, हे आयुष्य मिळालेलं आहे, हे कशासाठी मिळालेलं आहे तर भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता मिळालेला आहे, ना की संसार करण्याकरता. संसार हा होतच असतो, संसार हा होणाराच आहे, परंतु परमार्थामधून आपल्याला आपली काय करायची असते, सुटका करून घ्यायची असते. कारण मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलो. एवढं सगळं सांगितलं असताना मनुष्य देहामध्ये आल्यानंतर जर आपण ज्ञानाची प्राप्ती नाही करून घेतली तर आपलं आयुष्य कसं आहे, व्यर्थ आहे, फुकट आहे. की मनुष्य देह हे उत्कृष्ट साधन आहे कशासाठी, परमात्मा प्राप्तीसाठी. परमार्थ प्राप्तीचं ते द्वार आहे. नंतर सांगितलेलं आहे द्वार आहे म्हणजे कसं आहे नक्की, परमार्थाचं द्वार आहे म्हणजे भगवंतांनी एवढं सगळं आपल्याला दिलेलं आहे तर आपल्याला त्याचा उपभोग घ्यावा लागेल. एखादा दरवाजा असेल तर त्याच्या आत जाण्याकरता आपल्याला तो दरवाजा दिसणं गरजेचं आहे ना. मग त्याच्यासाठी नेत्र दिले, हात दिले, पाय दिले, सगळे दिले की नाही दरवाजाच्या आत जाण्याकरता. असं उत्कृष्ट असं साधन दिलं म्हणजे परमार्थ आपल्याला फक्त स्पर्श करण्यासाठी नाही दिलेला आहे तर साध्य करण्यासाठी दिलेला आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. कारण नाहीतर मग काय करता, किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा. किती वेळा जन्म येतो आणि नित्य फजित होतो. मग ही फजिती होणं चांगलं आहे की वाईट आहे, बोला 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 बोला. वाईट आहे की नाही, वाईट आहे. ही फजिती होणी काय वाईट आहे. मग ही फजिती जर करून घ्यायची नसेल तर आपल्याला काय करावं लागेल, जगद्गुरु तुकोबारायांचा उपदेश आपल्याला मानावा लागेल, ऐकावा लागेल. की आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. कारण हे आयुष्य कसं आहे माहितीये का, हे आयुष्य कसं आहे, क्षणभंगुर नाही भर वसा. आपल्या काकड्यामध्ये सुंदर अशी भरपूर प्रमाण आहेत. आयुष्य जात आहे पहा स्वहितसे महा, स्वहिताचा गोरवा ज्ञानी रहा श्री हरी धनदार पुत्र जन बंधू सोय रे पिशून. कसं आहे आयुष्य, आयुष्य जात आहे पहा. काळ जपत असे महा, तो काळ तर आपली वाट घडी घडी काळ अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. वाट याची पाहे, अजून किती अवकाश, अजून किती आहे अवकाश. अजूनही किती आहे अवकाश. किती अवकाश उरलाय, कुणाला सांगता येईल की आपला मृत्यू कधी येईल. रात्री झोपेत माणसं जातात, काय काय झोपल्या झोपल्या पडल्या पडल्या जातात, काही कोमात जातात, काही निघून जातात आणि काही सकाळी परत उठतात. ज्यांच्यावर देवाची कृपा असते ते उठतात. विठ्ठला 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 विठ्ठला. आपण रोज उठतो की नाही, म्हणजे बरोबर आहे ना. पार इथं 12ची गाडी पकडून 1ला बाबा जातात तरी सकाळी 4ला उठतात. किती देवाची कृपा आहे. हा, त्याच्यात तुमचं जागरण किती आहे तो भाग वेगळा, पण भगवंताची कृपा किती आहे तो रोज आपल्याला उठवतो का. पण याच्यासाठी आपल्याला एक लक्षात दिलं पाहिजे की घडी घडी काळ वाट याची पाहे.
म्हणून आपल्याला सांगता येत नाही की कोणत्या क्षणी आपला मृत्यू उपस्थित होईल. आणि तो मृत्यू एकदा जर उपस्थित झाला का हा निर्देह पुन्हा जातो आणि मग पुन्हा पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम. मग एवढं सगळं सहन करण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की निदान आता तरी हाची उपदेश हाची च लावला. च कधी लावतो आपण? बाबा तुम्हाला माझ्या कीर्तनाला यायचंच आहे, बरोबर की नाही? आणि बाबा तुम्ही माझ्या कीर्तनाला या म्हणून तू तिकडचा आज खाडा केला आणि इकडं ऐकलं सत्य? च लावल्यामुळेच हा परिणाम. मी उद्या आमच्या निलेश दादाला सांगितलं, निलेश दादा कीर्तनाला यायलाच पाहिजे. ते येतातच. च लावतो, चकार येतो, व्यावृत्ती निर्माण करते. म्हणजे काय आहे? आपल्याला विशिष्ट स्वरूपाची व्यावृत्ती तिथे निर्माण होते आणि व्यावृत्ती निर्माण झाल्यानंतर चकारात्मक जेव्हा बोलतात तेव्हा तिथे जास्त भर असते. म्हणून हाची उपदेश की नका करू नाश आयुष्याचा. आणि शेवटी एवढं सगळं सांगितल्यावर जगद्गुरु तुकोबारा, आता बघा ही लहान लहान मुलं आहेत, ही लहान लहान मुलं बाहेर उन्हात खेळत असतात, धडपडत असतात, पडत असतात, सर्व काही होत असतं. आई त्याची लांबून बघत असते, त्याला आवाज मारत असते. शेवटी आई काय म्हणते? अरे बाबा तुझ्या पाया पडते रे सावलीत ये. शेवटी या पद्धतीत ती तिच्या मुलाला समजवते. तशाच पद्धतीत जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सकळाच्या पाया माझी दंडवत सकळाच्या पाया माझे. लगेच कमी नको करू सकळाच्या पाया सकळाच्या पाया माझे दंडवत. सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत. माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. इथे पुन्हा जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला पुन्हा उपदेश करतात की सकाळच्या पाया माझे दंडवत. का दंडवत करतात जगद्गुरु तुकोबाराय? जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला दंडवत करावं हे आपले आहे का कुवत? आहे आहे का? जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या पाया पडावं म्हणजे आपला तिथंच अकाउंटच रिकामा अख्खं. पण तरी सुद्धा या पातळीला येऊन जर जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला उपदेश करत असतील तर तो उपदेश किती महत्वाचा आहे हे आपल्याला लक्षात येणं फार गरजेचं आहे. की सकाळच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. याचा उत्तरार्ध पहा. पूर्वार्ध सकाळच्या पाया माझे दंडवत इथे ते सांगतायत, पण याचा उत्तरार्ध बघा. उत्तरार्धात काय सांगतात? की आपुलाले चित्त शुद्ध करा. आहे का आपलं? आहे का? कीर्तनात खोटं बोलायचं नसतं. नाही म्हणतात कीर्तनात खोटं बोललं का मुकी बायको भेटते, असं काय ते मी ऐकलं. मग ते पहिलं खोटं म्हणतील विठाला 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 विठाला. असं काय नाहीये बरं का. नाही तर मला सगळे कीर्तन झाल्यावर गाठतील आणि माझं कार्डच घेतील. तसं नाहीये माझ्याकडे कार्ड बेड. काय म्हणतील ताईंनी बरोबर सांगितलं, आतापासून कीर्तनात खोटंच बोलूया. नाही असं नाही. असो विनोदाचा वाद बाजूला ठेवा. याचा उत्तरार्थ आपल्याला सांगतो की आपुलाले चित्त शुद्ध करा. दुसरा, आता चित्त म्हणजे नक्की काय हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. चित्ताची जर शुद्धीकरण सांगितलंय तर चित्त म्हणजे नक्की काय? चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्प. पण चित्त काय? तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहती. ते चित्त काय? चित्त म्हणजे नक्की काय? सांगा सांगा सांगा. आमचे एक डॉक्टर, वैद्य म्हणजे डॉक्टर, आता आपण त्यांना डॉक्टर म्हणतो, ते आमच्या ओळखीचे आहेत. मी त्यांना विचारलं, मोठे स्पेशलिस्ट आहेत ते.
त्यांना विचारलं, काय हो डॉक्टर, हे चित्त नावाची गोष्ट शरीरात सापडते का हो फाडतोड केल्यानंतर? ते म्हणतात नाही, असं काही नाही, मन चित्त असं काही नाही सापडत आम्हाला आतमध्ये. पण मन म्हणजे पण तेच, चित्त म्हणजे पण तेच, अहंकार म्हणजे पण तेच, आणि बुद्धी म्हणजे बुद्धी म्हणजे पण तेच. पण हे कसं आणि नाही म्हणावं तर भगवान म्हणतात मनषष्टी आणि इंद्रिय आणि प्रकृती स्थानी कर्षती. मग याला नाही तरी कसं म्हणावं? चित्ताला मनाला नाही तरी कसं म्हणावं? मन चित्त ज्या अर्थी तुकोबाराय काहीतरी सांगतात त्या अर्थी चित्त म्हणजे काहीतरी असणं गरजेचं आहे. जसं पक्वाद आहे, पक्वादाला शाई आहे, झुंपुडी आहे, सगळे गठ्ठे आहेत, बाकीचं मला काय माहित नाही, वादी आहे, ते लाकूड आहे आतमधलं, ते कसलं असतं ते माहित नाही, एवढं सगळे हे आपल्याला दिसतंय, आपण त्याला स्पर्श करू शकतो. पण चित्त म्हणजे नक्की काय? पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, संत सांगतात आपल्याला चित्त शुद्ध करा. चित्त म्हणजे अंतःकरण. अंतःकरण चित्त हे बरेच प्रकार आहेत त्याच्यामध्ये. काय माहितीये का, हे प्रकार सगळे एकच आहेत, परंतु ज्या परिस्थितीमध्ये ते तिथं उपस्थित होतं आपण त्याला त्याचं नाव देतो. आता एखादा माणूस, एक दिवशी आम्ही कीर्तनाला गेलेलो, एक माणूस असा बसल्यानंतर कीर्तन झाल्यावर मी त्यांना विचारलं, आठवतं का मी कोणता अभंग घेतलेला? ते म्हणतात नाही बुवा. काय म्हटले? नाही बुवा मला. आणि पहिला माणूस इथं बसले एकदम आणि म्हणतं नाही बुवा मला नाही आठवत कोणता अभंग घेतले. म्हटलं नाही, माझं मन चंद्रावर होतं. माणसं इथं बसलेली असली आणि त्यांचं मन चंद्रावर फिरत असतं. म्हणजे विचार करा आपल्या मनाने किती प्रगती केली आहे. बरोबर की नाही? काही बाया इथं बसलेल्या असतात पण अर्ध लक्ष दुधाकडे असतं, मांजरीकडे असतं. बरोबर की नाही? काही इथं बसलेले असतात, मॅच तिकडं चालू असते, काही फोनमध्ये पण स्कोर बघत असतात, भर कीर्तनात स्कोर बघतात. विचारा, भर कीर्तनात. म्हणजे आम्ही पण एखादी बॅटच घेऊन यावी. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणजे चित्त मन आपलं काही ना काहीतरी आहे. आणि हे कसं आहे, शुद्ध करा ज्या अर्थी तुकोबाराय म्हणतात त्या अर्थी अशुद्ध आहे. काय आहे आपलं चित्त? अशुद्ध आहे, घाण आहे, मलिन आहे. बरं, या चित्ताच्या ठिकाणी आता लक्ष देऊन ऐका बरं का. विचारसागर नावाच्या ग्रंथामध्ये 3 दोष या चित्तासाठी सांगितले. कोणते 3 दोष सांगितले? मन, विक्षेप आणि आवरण. 3 दोष सांगितले चित्ताच्या ठिकाणी. 3 दोष. आता मन म्हणजे काय, विक्षेप म्हणजे काय आणि आवरण म्हणजे काय, एका वाक्यात व्याख्या सांगते. मन म्हणजे काय तर निषिद्ध कर्म करण्याची इच्छा होणं, म्हणजे मल दोषाची तिथं काय होते, उत्पत्ती होते, म्हणजे मल दोष. निषिद्ध कर्म म्हणजे जे कर्म करू नये ते कर्म करण्याची इच्छा होणं, म्हणजे काय, मल दोष. दुसरा सांगितला विक्षेप दोष. विक्षेप दोष म्हणजे काय, चित्ताच्या ठिकाणी असलेली चंचलता, त्याला सांगितलं आहे विक्षेप दोष. आणि तिसरं सांगितलेलं आहे मल, विक्षेप आणि आवरण. आवरण दोष म्हणजे काय तर आपल्या ठिकाणी असणारं अज्ञान म्हणजे आवरण दोष. विठ्ठला 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 विठ्ठला. आता तुम्ही सांगाल, तुम्ही एवढी 2-3 जड वाक्य सांगितली, पण हे जाणार कशाने? ज्या अर्थी दोष आहेत त्या अर्थी त्यांच्या निवारणाकरता काही ना काहीतरी साधना असेल, काही ना काहीतरी उपाय असतील जेणेकरून हे दोष निघून जातील. अतिशय थोडीशी म्हणजे 1-2-5 मिनिटात तुम्हाला विषय सांगते. मल दोष कधी निर्माण होतो माहिती आहे? जेव्हा निषिद्ध कर्म आपल्या हातून घडतं तेव्हा. म्हणजे जे कर्म घडू नये, जे कर्म घडणं म्हणजे जे कर्म घडल्यानंतर आपल्यामध्ये काय होते, पापाची वृद्धी होते, म्हणजे वाढत जातं आपलं पाप. एखाद्या ठिकाणी कीर्तन चालू असेल, बरोबर, एखाद्या ठिकाणी कीर्तन चालू असेल, पण बाहेर उभं राहिलेल्या माणसाला असं वाटत असेल बुवा लयच किंचाळतो, इथून त्यांनी एक दगड घेतला आणि फेकला आणि डायरेक्ट थाडक्याने इथं लागला. एवढा जोरात नाही लागला. त्याच्यामुळे काय झालं, कीर्तनकाराला साक्षात परब्रह्म स्वरूप असतात असं म्हणतात कीर्तनकार, असं म्हणतात. म्हणजे पूर्वीचे कीर्तनकार बरं का. विठ्ठला 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 विठ्ठला. आपल्या हातून काहीतरी निषिद्ध कर्म घडणं म्हणजे काहीतरी वाईट कर्म आपल्या हातून घडणं, ही बुद्धी निर्माण होते. काही ना काहीतरी वाईट कृत्य आपल्याकडून घडतं, वाईट कर्म घडतं आणि त्याच्यामुळे हा मल दोष निर्माण होतो.
पण या मलदोषाचा जर आपल्याला काय करायचं असेल, नाश करायचा असेल, हा मलदोष आपल्याला बाजूला करायचा असेल, संपवायचा असेल, तर काय करणं गरजेचं आहे? कर्मच करणं गरजेचं आहे. पण कोणतं कर्म? कर्माचे परत 4 प्रकार. 4 प्रकार सांगत असताना नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म, हे 4 कर्मशास्त्रात सांगितलेले आहेत. नित्यकर्म म्हणजे काय? जे आपण रोज करतो ते, त्याला आपण म्हणतो नित्यकर्म. नित्यकर्म काय करतो आपण रोज? सकाळी उठतो, सकाळी उठोनी चहासी भजावे, भाकरीसी वंदावे, जीवे भावे, नित्य उठोनी या खावयाची चिंता. हे आपलं नित्य आहे बरं का. नित्य आपण उठतो, नित्य उठून काय करतो? पहिला, मला माहीतच होतं तुम्ही पहिला उठून चहा घेता, बघितलं, पण शास्त्रात असं सांगितलेलं आहे पहिला उठून चहा नसतो घ्यायचा. नित्यकर्मामध्ये सांगत असताना सांगितलंय, रोज आपल्याला स्नानविधी सांगितलेला आहे, तो नित्य आहे. आपण गंध तिळक करतो, देवपूजा करतो, हे काय आहेत? आपले नित्यकर्म आहेत, जे आपण काय करतो? रोज करतो, नित्य करतो, बरोबर? त्याला म्हणतात नित्यकर्म. नैमित्तिक कर्म काहीतरी निमित्ताने, जसं आपला हा सप्ताह नैमित्तिक कार्यक्रम आहे. जिजामाताची जयंती ही नैमित्तिक आहे. 15 दिवसांनी एक एकादशी येते, येते का? 15 दिवसांनी दिवस जातच असतो, 15 दिवसांनी परत तो 15वा दिवस येतोच ना. 15 दिवसाची एकादशी वारकरी धरतो, सकाळी धरतो, रात्री जागे आहेत बर का, सुज्ञ श्रोते आहात, आनंद आहे या गोष्टीचा. 15 दिवसांनी एक एकादशी येते, आपण उपास धरतो, दुसऱ्या दिवशी सोडतो. नैमित्य आहे, बरोबर की नाही? निमित्ताने आलेलं आहे. बर, सोमवार करतो बर, सोमवार हे पण काय आहे? सोमवार निमित्ताने आपण व्रत वैकल्य करतो, नैमित्तिक आहे. कुंभमेळ्याला जातो का? जातो. वा, मी गेली तर चेंगरून परत येते की नाही माहित नाही, म्हणून गेली नाही एवढ्या वर्षापासून. त्या जाऊन आलेत, पुढच्या वर्षी जाणार आहे मी त्यांच्यासोबत. बर, कुंभमेळा हे काय? नैमित्तिक गोष्ट आहेत. या नैमित्तिक कर्म याला म्हणतात. हे सुद्धा आपलं करणं गरजेचं आहे. नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म. काम्य म्हणजे काय? जे सतत आपण आता रोज सकाळी उठतो, आंघोळ करतो, स्नान करतो आणि नित्य आपण कुठे जातो? आपल्या ऑफिसला, जॉबला, नोकरीला. इथे नोकरीला, गावाला असेल तर आपण शेतामध्ये जातो, काम करतो, उदरनिर्वाह करता आपल्याला या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. ते काम्य कर्म करणे काय आहे? गरजेचं आहे. आणि शेवटी सांगितलं ते प्रायश्चित्त कर्म, आपल्या हातून घडलेल्या दोषाच्या निवारणासाठी आपण जे करतो त्याला म्हणतात प्रायश्चित्त कर्म. विठ्ठला 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 विठ्ठला. प्रायश्चित्त कर्म म्हणजे नक्की काय? एखाद्याने मांजर मारली तर आपण म्हणतो की चांदीची मांजर बनवा आणि काशीला जाऊन प्रवाहित करा, सोडा. आता ती कितपत खरं आहे ते मलाही अजून काही कळलेलं नाही. हे काय? हे प्रायश्चित्त कर्म आहे. समजा मी एखाद्याचं अंतःकरण दुखवलं, बोलता बोलता मी निलेश दादांना बोलून गेले, तुमचा बोल चुकला बरं का, पण एवढ्या लोकांसमोर बोलल्यानंतर निलेश दादांना साहजिक वाईट वाटणार, साहजिक. नाही तर त्यांनी मला बोललं की तुझं कीर्तन, असं बोलणार आहे का? नाही, पण मला दुःख होणार नाही. समजा त्यांच्या अंतःकरणाला काहीतरी मी दुःख पोचवलं किंवा काहीतरी चूक माझ्या हातून घडली, मी आतापासून 5 दिवस मौन व्रत पाळणार आहे, कारण मला प्रायश्चित्त करायचंय. कोणतीही वाईट गोष्ट झाली तर माणसाने त्या गोष्टीचं प्रायश्चित्त कर्म नेहमी करावं, म्हणजे मलदोष निर्माण होतो. निषिद्ध कर्म करण्याची बुद्धी येते, निषिद्ध कर्म घडतात तेव्हा मलदोष निर्माण होतो. पण या मलदोषाला घालण्याकरता आपल्याला सतत नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, प्रायश्चित्त कर्म जर आपण केलं तर हा मल नावाचा दोष जात असतो. विठ्ठला 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 विठ्ठला. मलदोष, मलदोष. बरं, मलदोष झाला. विक्षेप, विक्षेप म्हणजे काय? चित्ताच्या ठिकाणी असलेली चंचलता. आपलं चित्त किती चंचल आहे? किती चंचल आहे? किती चंचल आहे सांगू का? माकड किती चंचल आहे? खूप चंचल आहे. आपण एखादं लहान मुलगा जर असं चालत असेल ना तर ते नीट चालत नाही, ते नीट चालत नाही, ते ह्या दिशेला पळ, त्या दिशेला पळ. मग आपण त्याला म्हणतो, अरे माकडा, तुला काय नीट चालता येत नाही का? अशी माझी आई कायम बोलायची मला लहान असताना, आठवतं मला.
नाही नाही असं समजू नका मी माकड आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असो, माकड हे किती चंचल आहे, अतिशय चंचल आहे. एका झाडावर कधी थांबतं का? या फांदीचं त्या फांदीवर, त्या फांदीचं त्या फांदीवर, इतकं चंचल असतं. बरं, शतकोटी नावाच्या म्हणजे आपल्या गुरुवर्य हरिभक्त पारायण यशवंत महाराज पाटील यांच्यामुळे जर महाराष्ट्रात एवढी कीर्तनकार घडलेत, महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर आहे, कोणत्याही कानाकोपऱ्यात जर एखादा कीर्तनकार असेल तर त्याच्या घरी शतकोटी असणं गरजेचंच आहे. कारण ज्या वेळेस यूट्यूबचा जमाना नव्हता तेव्हा त्यांनी ती शतकोटी निर्माण केलेली आणि तेव्हापासून त्याचा अभ्यास करत 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 कीर्तनकार घडले. असे असणारे बाबांची शतकोटी माझ्याकडे आहे आणि त्याच्यामध्ये मन नावाचा एक विषय आहे. त्या मन नावाच्या खाली एक श्लोक दिलाय त्यांनी. मर्कटस्य सुरापाणम तत्र वृश्चिक दर्शनम तन्मध्ये भूतसंचारो यद्वात तद्वात भविष्यती. त्यांनी सांगताना सांगितलंय कसं आहे ते माकड, मन किती चंचल आहे माहितीये. एकतर ते माकड आहे, माकड असल्या असल्या त्यांनी पिली काय चहा, काय 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 पिलं त्यांनी, मदिरा म्हणजे काय. आता चांगल्या भाषेत म्हणावं लागतं त्याला, वाईट भाषेत कसं म्हणायचं, पण वाईट भाषेत त्याला म्हणतात दारू. काय म्हणतात? दारू. बरं, पण आपण जास्त बोलायचं नाही. बर, एकतर ते माकड, त्या माकडाच्या माकडामध्ये त्यांनी पिली दारू, त्यांनी पिली मदिरा, किती चंचल होईल, अजून चंचल. बरं, मर्कट असे सुरापाणम तत्र वृश्चिक दंशनम, विंचू चावल्यावर कसं होत असन, अगं 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 विंचू चावला, विंचू चावला, अगं 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 सखे विंचू चावला, आहे की ना अभंग. हा, आता काय बाई करू, नाही ती काय बाई करू आपण घेतली असती, परंतु वेळेला थोडीशी मर्यादा आहे म्हणून. काय विंचू चावल्यावरती, आता ज्याला चावला असेल त्यालाच माहितीये माणूस कसा होतो, अतिशय त्याच्या अंगात झिंजिन्या उठतात, अशा झिंजिन्या. एकतर ते माकड, त्यातल्या त्यात त्यांनी पिली दारू, त्यातल्या त्याला चावलं काय विंचू. मर्कटस्य सुरापाणम तत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूतसंचारो यद्वात तद्वात भविष्यती. त्यातल्या त्यात त्याच्या मानगुटीवर बसलं त्याच्या मानगुटीवर बसलं भूत. आता भूत बसलेलं माणूस शांत बसतं का? बसतं का? इथं कुणाला लागलंय का? नाही नाही लागलेलं तर दिसत नाही, नाही तर ते इथंच आलं नसतं भूत. विठ्ठला 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 विठ्ठला. नाही, ज्यांना इथं येऊ वाटत नाही ना ती भूतच आहेत. नाही, पण भूत जगद्गुरु तुकोबारायांना त्यांना पण म्हटलंय, पंढरीचे भूत मोठे, ते भूत वेगळे आहे, हे भूत वेगळे आहे. हे भूत म्हणजे नक्की कोणतं भूत? वाईट भूत आपण याला म्हणूया. विचार करा, आधीच ते माकड, त्यातल्या त्यात त्यांनी पिली दारू, त्यातल्या त्यात त्याला चावलं विंचू आणि त्यातल्या त्यात त्याच्या मानगुटीवर बसलं भूत. एवढं जर ते चंचल तर आपलं मन त्यापेक्षाही चंचल सांगितलंय. विठ्ठला 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 विठ्ठला. तर म्हणजे काय सांगितलं आपल्याला की हे मन इतकं चंचल आहे, हे चित्त इतकं चंचल आहे, म्हणून आपल्या ठिकाणी कोणत्या विक्षेप नावाचा दोष निर्माण होत असतो. हे विक्षेप नावाचा दोष घालवण्याचा एकच उपाय आहे, तो म्हणजे भगवंताची उपासना. उपासनेने हा दोष काय होत असतो, जात असतो, हा दोष नष्ट होत असतो. उपासना कुणाची करायची? आता ते उपासनेचेही बरेच प्रकार आहेत, परंतु उपासना आपण इथे एकच गोष्ट सांगते, भगवंताची उपासना करा. उपासना केल्यामुळे आपलं चित्त एकाग्र होतं. एकाग्र झालेलं चित्त हे कसं असतं, शांत असतं, स्थिर असतं आणि तिथे आपला विक्षेप नावाचा दोषही जात असतो. मला विक्षेप गेला, मला गेला, विक्षेप गेला, आता उरला तो आवरण. आवरण म्हणजे नक्की काय? आवरण म्हणजे आपल्या ठिकाणी असलेलं अज्ञान. अज्ञान. जीव हा तसा पाहायला गेला तर तो परब्रह्म आहे. कोण? हा परब्रह्म आहे. परंतु जीवाच्या ठिकाणी असलेल्या अज्ञानामुळे त्याला वाटतं मी जीव आहे, मी जीव नाही तर मी साक्षात भगवान परमात्म्याचा अंश आहे. हे असलेलं अज्ञान, या अज्ञानामुळे आवरण नावाचा दोष निर्माण होत असतो. पण हा आवरण नावाचा दोष कशाने जात असतो तर ज्ञानाने जात असतो. विठ्ठला 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 विठ्ठला. मल विक्षेप आवरण. आपल्या चित्ताला जर शुद्ध करायचं असेल तर हे 3 दोष आपल्याला आपल्या चित्तातून काढावे लागतात. आणि या चित्तातून जर आपल्याला खरंच सुटायचं असेल तर ह्याच्यात सगळ्यात सोपं साधन सांगितलं आलं आहे भगवान परमात्म्याचं. काय करा? नामचिंतन करा. नामचिंतन केल्यामुळे आपलं चित्त कसं होत असतं?
शुद्ध होत असतं. एकतर नामचिंतन नित्य केल्यामुळे हरिपाठात ते आपल्याला सांगतात. काय सांगतात आपल्याला? सत्य मिथ्य. हरिपाठ सत्य मिथ्य. पण मिथ्य का आलं? सत्य आणि त्याच्यानंतर मिथ्य. हरिपाठ ज्यासी हे एक पार तिथे सांगितलेलंच आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रमाण आपल्याला हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे की नित्यनेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ. पण ते नित्यनेम काय केला पाहिजे? त्यांनी हरिपाठ केला पाहिजे. त्या नित्यनियमामुळे काय होत असतं तर आपल्या ठिकाणी असलेले दोष हे जात असतात आणि भगवान परमात्म्याचं नामचिंतन हे एकमेव सुलभ का साधन आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आपलं चित्त काय करा, आधी तुम्ही शुद्ध करा. आणि ते कशाने करू शकता? भगवंताच्या नामाने करू शकता. म्हणजे चित्त शुद्धच केलं पाहिजे. खरं तर चित्त शुद्ध करणं फार अवघड आहे, फार म्हणजे फार. कारण कितीही केलं तरी कोणत्या ना कोणत्या आपण संसारिक जीव आहोत. आपली बुद्धी ही एका मर्यादेमध्ये राहिलेली आहे. व्यापकत्वात संतांची बुद्धी ही व्यापकत्वाची असते, परंतु जीवाची बुद्धी ही कशी असते? संकोचित असते. त्याच्यामुळे काही ना काहीतरी घडत असतं. परंतु जर सतत 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 भगवंताचं चिंतन केलं तर आपलं चित्तही कसं होतं? शुद्ध होतं. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की सकळांच्या पायी माझे दंडवत, आपुल्याले चित्त शुद्ध करा. त्यातल्या त्यात विषय असा होतो की आपण ठरलो परमार्थिक जीव. परमार्थिक जीव असूनही आपण आहोत संसारातले मनुष्य. संसारातले मनुष्य असल्यामुळे आपल्याला खरं तर आपलं हित नक्की कशात आहे ते आपल्याला माहीत नसतं. त्याचा उपदेश महाराज अभंगाच्या 3य चरणात. हित ते करावे देवाचे चिंतन, 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 हित ते करावे देवाचे चिंतन. करुणिया मन एका विधी, करुणिया मन एक विध, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. करुणिया मन एका विध, करुणिया मन एक विध, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, माझे दंडवत. सकळांच्या पाया माझे दंडवत हे सांगून झाल्यानंतर आपल्याला 3ऱ्या चरणात सांगतात. काय सांगतात? हित ते करावे देवाचे चिंतन आणि करुणिया मन एक विध. हित ते करावे. आता आपल्याला आपलं हित कळत नाही का? कळत नाही आपल्याला आपलं हित? नाही, कळत असतं तर कांडकं कुडकं खाल्ली नसती, बरोबर की नाही? कळत असतं तर हे केलं असतं का? केलं असतं? कळत असतं तर केलं असतं का? नाही. पण कीर्तनाच्या बाहेर गेलो पहिला कोपरा शोधतात बाया. बाया या कोपऱ्यात, माणसं त्या कोपऱ्यात. उदार तर इतके असतात ना, उदारता तर इथे यांची बघायची. कायम हात आपला असा असतो
फक्त हे घेताना तेवढा हात असा होत असेल, अपवाद आहे हा. लय पुण्याचं काम आहे बरं का, बरोबर की नाही? आपल्याला जर आपलं हित कळालं असतं तर जगद्गुरु तुकोबारायांनी उपदेश करायचं काही गरज नव्हता. पण गरज उपस्थित झाली, कारण जीवाकडून होणाऱ्या या ज्या चुका आहेत, हे जे अज्ञान आहेत. आता मला सांगा ना, आपल्या चित्ताच्या ठिकाणी, आपल्या मनाच्या ठिकाणी किती अज्ञान आहे की नाही? जर आपण सुज्ञानी असतो, आपल्याला जर आपलं हित कळालं असतं तर आपण व्यसन केलं असतं का? नसतं केलं. परंतु आत्ताचा जीव हा काय झालाय, व्यसनाच्या अधीन गेलेला आहे. कशामुळे? अज्ञानामुळे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना उपदेश करावा लागतोय की हित ते करावे देवाचे चिंतन. देवाचं चिंतन. आपलं हित कसं आहे? कारण संसारिक जीवाला वाटतं हित म्हणजे वेगळं. हित म्हणजे आपलं हित. आपलं हित म्हणजे सगळं आपलं. आपलं हित काय असतं? चांगलं शिक्षण आपलं हित आहे आपल्याला असं वाटतं. पण ते आहे, कारण आपलं आता कॉम्पिटिशनचं म्हणजे युग चालू आहे, त्याच्यामुळे शिक्षण असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर वाटतं चांगली नोकरी असावी, हे असावं, ते असावं, असं आपल्याला वाटतं हेच आपलं हित आहे, हेच हित आहे. पण जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं हे हित नाशिवंत आहे. हित ते करावे देवाचे चिंतन. पण इथंही जीवाचा स्वभाव आहे, तो चिंतन कधीच करत नाही, फक्त करतो चिंता. विठ्ठला 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 विठ्ठला. कारण विषय काय माहितीये का? चिंता चिता समख्यातम बिंदू पात्रे विशेषतः सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. आपण चिंतन करत नाही, आपण चिंता करतो. आणि चिंता ही कशी सांगितलेली आहे माहितीये? एकच चिता आणि चिंता याच्यामध्ये फक्त एका बिंदूचा परिणाम, पण महान कार्य आहे बघा ना किती. स्वराज्य निर्माण करण्यासारखं. चिंता चिता समख्यातम, समय बिंदू मात्र विशेषतः सजीवम दहते चिंता, म्हणजे जीवनात जे जगतायत, ज्यांचा देह श्वास घेतोय त्यांना जाळते ती चिंता, आणि निर्जीवाला जाळते ती चिता. आपण काय करतो? चिंतन करत नाही, चिता करतो. बरं, काही लोक चिंता पण करत नाही, चिंतन करतात. पण चिंतन कशाला करतात माहितीये का? कसलं चिंतन करतात? कसलं चिंतन करतात? जीवाचं. काही लोक चिंतन करतात जडाचं. पण संत आपल्याला सांगतात जीवाचंही चिंतन करू नका, जडाचंही चिंतन करू नका. चिंतन एकाच करा, हित ते करावे देवाचे चिंतन. विठ्ठला 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 विठ्ठला. जीवाच्या चिंतनाने कशाची प्राप्ती होते, जडाच्या चिंतनाने कशाची प्राप्ती होते, हा फार मोठा विषय आहे. परंतु इथे आपल्याला खरं हेच सांगितलेलं आहे की ईश्वराचं चिंतन करा. विचारसागरामध्ये त्याचेही मुद्दे आलेले आहेत. आपल्याला चिंतन देवाचं करायचं, हित ते करावे देवाचे चिंतन. आणि करून या मन, मागं आला चित्त, आता आलं मन, म्हणजे तिथे त्याचं कार्य होतं चित्ताचं. इथं ते उपस्थित झालंय मनाच्या रूपाने. मन एकविध केलं पाहिजे. आपलं मन एकविध कधीच नसतं. आपलं मन एकविध नसतं, आपलं मन असं असतं. बरोबर की नाही? का? आपले वाराला देव बदलतात. तो सोमवार आला की यांच्या हृदयामध्ये जागृत होते शिव भोळा चक्रवर्ती. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे. लगेच शिव भोळा चक्रवर्ती आठवतो. मंगळवार आला की देव गजानन कृपेचा सागर, इथे कृपा आठवते आपल्याला, देव गजानन आठवतो. बुधवार आला की पांडुरंग तुम्हा भक्ताची करुणा, लगेच सुरू होता आपण तिथे. गुरुवार आला की रे दिनचिरे सहा हात तया माझे दंडवत. काय सांगतो? जय गुरुदेव दत्त. शुक्रवार आला की ते तर बोलायलाच नको. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दाना लागुनी, त्रिविध तापांची करावया. सगळं होतं
आता तो विषय इथं नको. वेळेची मर्यादा लय वेगळ्या गोष्टींची पण मर्यादा आहे बाबा. हा म्हणून शुक्रवार आला की शनिवार आला की प्रपंचात असून आपण संन्याशी होतो. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. रविवार आला की वाग्या सोमवाग्या प्रेम नगरवारी सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी. हो हो मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. हा मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. हा मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी. मल्हारीची वारी इथंच व्हायची. तिथून खुनवा खुनवी चालू झाली आहे. थोडं आटपता घेऊया. एवढं आपलं मन कसं एकविध नाहीये. आपलं मन एकविध कधीच नसतं. पण जगद्गुरु तुकोबारायांची भक्ती कशी होती. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. एकच सांगितला. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. त्या प्रकारे काय सांगितलं आपल्याला. एकविध. आपलं मन एकविध करा. आपलं हित कशात आहे. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. तर आता सगळ्यांनी थोडं थोडं पुण्य करायची वेळ आलेली आहे. आपल्या आजूबाजूवाल्यांना थोडं जागा करा. इकडे तिकडे बघा कोणी झोपला असेल तर टाळकऱ्यांनी बसल्यांनी हा जागवा थोडंसं त्यांना. आणि एकदा सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कीर्तनाला आल्याचा लाभ घ्या. निदान जेव्हा तुमचं म्हणजे आपलं भजन होईल तेव्हा निदान मुखानी हरिनाम घ्या आणि हाताने टाळी मात्र वाजवा. विठोबा रखुमाई हरी 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 हरी. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याच्या. सकाळांच्या पायी माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा. आपल्याला सगळं सांगून झालेलं आहे. फक्त शेवटचं चरण राहिलेलं आहे. त्यावर एकदा भजन करा. विठ्ठला विठ्ठला. शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की तुका म्हणे लाभ तो व्यापार सांगितला इथे जगद्गुरु तुकोबारायांनी. व्यापार सांगत असताना जगद्गुरु तुकोबारायांनी व्यापार केला का हो. केला व्यापार जगद्गुरु तुकोबारायांनी. होय तो व्यापार. पण लाभ पण सांगितलेला आहे व्यापारामध्ये. जगद्गुरु तुकोबाराय यांच्या घरी तर व्यापार होताच. अतिशय श्रीमंत होते. त्यांचा व्यापार बघून जर आपण व्यापार करायला लागलो तर आपली बायको आपल्याला घरातून तुम्ही जा, तुम्ही असेच जा. इथं वाटीभर साखर जरी शेजारणीला दिली तरी हिच्या पोटात दुखते. त्यांनी दुष्काळामध्ये आपलं सर्व अन्न सर्व पैसा जे काही होतं सर्व काही केलं. त्यांनी व्यापार असा केला. पण त्यांनी हा व्यापार खरा नाही केला. त्यांनी परमार्थाचा व्यापार केला. परमार्थाचा व्यापार. व्यापाराचे दोन प्रकार. एक खोटा व्यापार आणि एक खरा व्यापार. तसं पाहायला गेलं तर शास्त्रात व्यापाराचे बरेच प्रकार सांगितलेत. परंतु वेळेची मर्यादा असल्यामुळे तुम्हाला फक्त एवढं सांगते. आपण हा जो उदरनिर्वाह करता व्यापार करतो. कुणाचं कपड्याचं दुकान असेल, कुणाचं मोबाईलचं दुकान असेल, कुणाचं काही व्यापार असेल, काही असेल. हा व्यापार कसा आहे. हा व्यापार कसा आहे. खोटा आहे का खरा आहे. खोटा. खोटा आहे. मग दिसतो कसं काय. काय म्हणता तुम्ही. शोभतंय का तुम्हाला हे. अहो दिसणाऱ्या वस्तूला तुम्ही खोटं म्हणता म्हणजे नाही त्याला खरं कसं काय म्हणायचं. जगद्गुरु तुकोबाराय. आता इथे सुद्धा आपण एक दृष्टांत घेऊ शकतो. तसं दृष्टांत 4 आहेत. सांगितलं रज्जू सर्पाकार भासले जगडंबर किंवा मृगजळ. हे 2 दृष्टांत आहेत. विचार सागराला दृष्टांत आहे हा.
म्हणजे विचारसागराला हा एकच दृष्टांत, अख्ख्या विचारसागरमध्ये हा एकच दृष्टांत फिरत असतो. रज्जू सर्पाकार भासिले जगदंबर. रज्जू सर्पाकार भासिले जगदंबर. विचारसागरे म्हणून गाथा नाही, गाथा आहे म्हणून विचारसागर आहे. विठ्ठला विठाला 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 विठाला. वेदांत कधी आहे? संतांच्या अभंगावरती आहे, बरोबर की नाही? काही काहींना वाटतं विचारसागराचा अभ्यास केला म्हणजे आम्ही विद्वत्त झालो. नाही. जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा आहे ते एका प्रमाणावर विचारसागर आहे. त्यांना गाथा कळाली म्हणून विचारसागर निर्माण झाला. विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला विठाला. रज्जू सर्पाकार भासिले जगदंबर. हे जगदंबर भासला, आपल्याला भासलं. आता तसं बघायला गेलं तर आपल्याला तो लांबून, आता तो दृष्टांत तुम्हाला सगळीकडे माहिती आहे. सगळं दृष्टांत काय आपण न चघळलेला बरं काय सांगितलं आपल्याला? ते भासलं तिथं. आपल्याला हा संसार दिसतोय, परंतु ज्या वेळेस ज्ञानरूपी प्रकाशाचा प्रकाश त्याच्यावरती जेव्हा पडेल आणि त्यांना सत्यता कळेल की हे दिसत जरी असलं तरी हे खोटं आहे आणि अदृश्य स्वरूपात असणारा जो व्यापार आहे म्हणजे परमार्थाचा व्यापार आहे तो फक्त खरा व्यापार आहे. विठ्ठला विठाला 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 विठाला. म्हणून आपल्याला व्यापार करायचा असेल, उदरनिर्वाह करता व्यापार करणं गरजेचं आहे, परंतु तो व्यापार करता करता आपला परमार्थ चुकणं सोडू नका. परमार्थ सोडू नका संसाराच्या बाबतीमुळे. आता संसार हा होतच असतो. त्या दिवशी यशवंत महाराज पाटलांचं एक रतनबाई कंपाऊंडला कीर्तन होतं. खूप सुंदर त्यांनी वाक्य म्हटलं, तनाने करायचा संसार आणि मनाने करायचा परमार्थ. म्हणजे तनाने करायचा बाह्य व्यवहार आणि मनाने करायचा आंतरव्यवहार. विठ्ठला विठाला 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 विठाला. एकदम सरळ सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला. बरं याच्यात काही चुकलं असेल, काहीही वाईट वाटलं असेल, जेणे म्हणजे काही माझ्या मुखातून काही उद्गार गेले असतील जेणेकरून तुमच्या अंतःकरणाला दुःख झालं असेल तर ते माझ्या वाणीचे दोष आहेत, ते मी परत घेते. जे चांगलं आहे ते माझे सद्गुरू, माझे मार्गदर्शक म्हणजे सद्गुरू भागवत महाराज तळपे यांचं आहे की ज्यांच्या हातामुळे म्हणजे ज्यांच्या हस्तकृपेमुळे आज इथे राहून बोलण्याचे, 2 वाक्य बोलण्याचे काही ना काहीतरी प्रयत्न करतोय. त्यांचं आहे. आमचे मार्गदर्शक मधुकर महाराज शेट्टे यांचं आहे. खरं तर आम्हाला विचारसागर माहीतच नव्हता, तर तो दाखवून दिला आम्हाला शेट्टे बाबांनी. आणि ते थोडी आता स्वतःचा रिक्षाचा धंदा असून सुद्धा बंद ठेवून आम्हाला घडवण्याचा प्रयत्न करताय. कारण तरुण पिढी ही घडली पाहिजे म्हणून जे विचार आहेत हे त्यांचे आहेत. मधुकर महाराज शेट्टे यांचे आहेत मार्गदर्शक. त्याच्यानंतर आपल्या मंडळाचा आहे, आपल्याच गुरुबंधूंचा सप्ताह आहे, तुम्हा सर्व श्रोते वर्गांचा आहे, गायक वृंदांचा. काही चूक झाली असेल, स्वरात बाबा वर खाली झाला असेल तर सांभाळून घ्या, सांभाळूनच घेणार, त्यात काय अर्थच नाही. उत्कृष्ट अशी गायनाची साथ केली आमचे ज्ञानेश्वर माऊली असतील किंवा आमचे धुमाळ बाबा असतील, उत्कृष्ट भोजने बाबा असतील, सगळे उत्कृष्ट टाळकरी असतील, असे उत्कृष्ट असे चोपदार होते. त्याच्यानंतर आमचे विनयची सेवा दिलेले आमचे पटेकर मामा असतील, तिथे विनेकरी बाबा असतील. सगळ्यांच्या ठिकाणी एकदा सगळ्यांच्या ठिकाणी मी नम्र होते आणि ही सेवा भगवान पांडुरंगाच्या चरणी अर्पण करते, माझ्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते, मातापित्यांच्या चरणी अर्पण करते, सर्वांच्या चरणी अर्पण करते. आणि सेवेला इथंच पूर्णविराम देण्याच्या आधी माईकवाल्यांचं धन्यवाद बोलते, जे मी कायम विसरते. परंतु तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही उत्कृष्ट असा साथ दिली, त्यातच थांबते. ज्ञानेश्वर माऊली, धनराज माऊली.